भाजपचे माजी देगलूर तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात अनेक पैलूंचा उलगडा केला। मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून देऊन जनतेने जनसेवेची मला संधी दिली आणि मी जनसेवेच्या माध्यमातून संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया देत आगामी खानापूर जिल्हा परिषद हे खुला प्रवर्गासाठी असेल तर पुन्हा एकदा जनतेच्या प्रेमाखातर पक्षाने संधी दिली तर ही निवडणूक लढणार असल्याचे अनिल पाटील खानापूरकर यांनी स्पष्ट केले। तर आमचे काय असं म्हणणारे आता पक्ष बदलून आपल्या पाठीशी मोठं पाठबळ मिळावं असावं या दृष्टीनं पक्ष बदलून पक्षांतर करत आहेत। तर ही एक आपल्या कार्याची भीती किंवा अनिल पाटील या नावाचं भीती यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यांना वाटते का? नाही, मला असं वाटतं की आपण सत्तेच्या मागे किंवा खुर्चीच्या मागे पळून उपयोग नसते। माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की मी प्रामाणिकपणे कुठल्याही पक्षामध्ये जर गेलो असेल तर अगोदर मी काम केले। मी सत्तेसाठी किंवा कुठली उमेदवारी मला मिळाली पाहिजे, मी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो अशा पद्धतीचा कार्यकाळ माझा कधीही राहिलेला नाही। अगोदर आपण जाऊन प्रामाणिकपणे काम करायचं आणि ज्या वेळेला पक्षाला वाटलं तेव्हा ह्या ठिकाणी ह्या पदाला हा न्याय देऊ शकतो किंवा ही जागा हा विजयी करू शकतो आणि पक्षाला या ठिकाणी विजय निश्चितपणाने मिळेल असं जर वाटलं तर पक्ष त्या ठिकाणी आपल्याला जिम्मेदारी टाकू शकत असतो। आणि त्यावेळेला आपण पक्षाच्या म्हणजे परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर लोकांमध्ये जायचं असते। आपण एखाद्या पक्षामध्ये फक्त आपल्याला पद पाहिजे म्हणून जर गेलं तर लोक एवढे हुशार झालेले आहेत, आजकाल सोशल मीडिया झालेले आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आणि माझा एक स्वभाव आहे, सगळ्यांना माहीत आहे, कुठल्याही जाती धर्माच्या वर आधारित मी निवडणूक आजपर्यंत केलेली नाही आहे। गेली निवडणुकी बघितलं असाल, अनेक वेळा मी मार्केट कमिटीला सुद्धा या ठिकाणी 5 वर्ष उपसभापती म्हणून काम केलं आहे, आत्ताही संचालक म्हणून मी त्या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा 2 वर्षाचा कार्यकाळ सुद्धा मी या ठिकाणी तालुकाध्यक्ष म्हणून अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलंय। मला कधीही असं वाटलं नाही किंवा आपण ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपला काय आपल्याला फायदा झाला पाहिजे अशा भावाविर्भावामध्ये मी कुठेही राहिलो नाही। फक्त एखादी जिम्मेदारी आपल्यावर असेल तर त्या ठिकाणी आपण प्रामाणिक काम केलं पाहिजे, एवढीच माझी भूमिका आहे। खानापूर जिल्हा परिषद सर्कल लिंगायत बहुल आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत खुला प्रवर्गातील उमेदवार कितपत तग धरेल याबद्दल काय सांगाल? नाही, आता तुमचा जो प्रश्न आहे लिंगायत बहुल आहे, पण माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये सांगतोय की गेल्या निवडणुकीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ज्या गावामध्ये एकही लिंगायताचं मतदान नाही अशा गावांनी सुद्धा त्या ठिकाणी मला भरभरून मतदान दिलं आणि त्या गावात सुद्धा मला लीड होती। त्याच्यामुळं मी ह्या जातीपातीच्या राजकारणाला मानणारा माणूस नाही आहे। सर्व जाती धर्माला घेऊन त्याचं कारण आहे, आमचे वडील कैलासवासी हनुमंतरावजी पाटील 1972 साली त्या ठिकाणी आमच्या गावात एक मातंग समाजाचा मुलगा होता CS वाघमारे, त्यांना त्या ठिकाणी त्यांनी इंजिनियरपर्यंत शिक्षण देऊन त्याचं लग्न केलं, स्वतःच्या घोडीवर त्याची मिरवणूक काढली आणि स्वतःच्या घरी ते बाजूला बसून त्यावेळेला 1972ला त्यांच्या स्वतःच्या ताटामध्ये ते जीव घालायचे। म्हणजे महात्मा बसवेश्वराचे 12व्या शतकातले विचार ह्या काळात सुद्धा 1972ला आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी पालन केलंय। त्याच्यामुळं आम्ही हे काम करत असताना निश्चितपणाने आम्ही वीरशैव जरी असलो तर आमची धर्म परंपरा ज्या काही असतील, पूजा असतील, पाठ असतील ह्यासाठी ठीक आहे, पण बाकी समाजकारणामध्ये सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी आम्ही घेऊन चालणारे माणसं आहोत। त्याच्यामुळं मला वाटत नाही किंवा एखाद्या विशिष्ट जातीवर एखादा माणूस जर येत असेल तर ह्या ठिकाणी लोक त्यांना स्वीकारत नाही आहेत। सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा मनुष्य ह्या ठिकाणी लोकांना लागतो अशा पद्धतीचं माझा समज आहे।